अरे ये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय भगवान की जय। श्री चक्रपाणी भगवान की जय। श्री गोविंद प्रभु भगवान की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय। गजानन भाऊंनी आपणा सर्वांना आम्हासहित या ठिकाणी वास्तुपूजनाच्या निमित्तानं इथे बोलवलं आणि या ठिकाणी हा निरोपणाचा कार्यक्रम ठेवला। त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सन्मित्र आदरणीय पूजनीय वरोऱ्याचे बाबाजी, आदरणीय पूजनीय लोणाऱ्याचे बाबाजी, आदरणीय पूजनीय संत मंडळी, तपस्विनी माता भगिनी, आपण सर्व नातेवाईक संबंधी वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण इथं आलात आणि आजचा हा पंचावतार उपहार विधी आपण बघितला। बाबांनी खरं तर वास्तू बांधल्यानंतर घर का बांधायचं हे सांगण्याची तुम्हा लोकांना गरज नाही, कारण माणसाच्या जीवनामध्ये 3 मूलभूत ज्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, तर घर त्यापैकी एक आहे, निवारा। आणि म्हणून घर असायला पाहिजे प्रत्येकाला। जसं शरीराला घराची गरज आहे तसं आत्म्यालाही घराची गरज आहे। मग आत्म्याचं घर कोणतं? तर आत्म्याचं घर शरीर आणि शरीराचं घर हे विटामातीचं। फार महत्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून आत्म्याच्या या घरामध्ये हे सुद्धा घरच आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी याला कर्मभूमी असं म्हटलेलं आहे। या देहाला, नरदेहाला संतांनी याला मंदिर म्हटलेलं आहे। देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर। देह देवाचं मंदिर आहे आणि आतमध्ये या हृदयामध्ये परमेश्वर येतो जर त्याला बोलवलं तर। आतमध्ये आत्मा परमात्मा जो आहे तो इथं हृदयामध्ये येऊन बसण्याची तयारी आहे त्याची, पण तुम्ही तसं बोलवलं पाहिजे। मग मला सांगा, आपला देह जर समजा गटाराचं माहेर असेल, कोणी जर समजा तंबाखू खात असेल, बिडी पित असेल, सिगारेट ओढत असेल, अभक्ष्य भक्षण करत असेल, अपेय प्राशन करत असेल, तर या देहाला आपल्याला देवाचं मंदिर म्हणता येईल का? नाही। देवानं कसं या हो? साधी गोष्ट आहे, पाहुण्याला आपण बोलवलं आणि आपल्या घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कचरा आहे, धूळ साचलेली आहे, सोफा सेट वरती धूळ आहे, खाली धूळ आहे, पाहुण्याला आपण बोलवायलो या 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 या, ते म्हणतील काय गचाळ माणसं आहेत, या तर म्हणतात। घरामध्ये पाय तरी कसा ठेवावा? स्वच्छता नाहीये, काहीच नाहीये। साधारण आपल्या घरी येणारा पाहुणा आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही आपल्यामध्ये अस्वच्छता असेल तर, नाही का? मग स्वच्छता फार महत्वाची आहे। ती कशा कशाची असायला पाहिजे? शरीराचीही असायला पाहिजे आणि आत्म्याचीही असायला पाहिजे। आपण शरीराच्या स्वच्छतेचा विचार करतो पण आत्म्याच्या स्वच्छतेचा विचार करत नाही। आलं का लक्षात?
आणि मग आत्म्याची स्वच्छता करत असताना तुम्हाला सांगतो, सगळ्यात अगोदर आपल्याला कळलं पाहिजे, भगवंतांनी आपल्याला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीच्या माध्यमातून आपल्याला कळतं काय चांगलं काय वाईट, काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे, काय टाकायला पाहिजे काय घ्यायला पाहिजे, कोणाची संगत करायला पाहिजे कोणाची नाही करायला पाहिजे. हे सगळा सारासार विचार जो आहे तो बुद्धीच्या माध्यमातून आपल्याला कळत असतो. म्हणून भगवंतांनी एक सुंदर असं दान आपल्याला बुद्धीचं दिलेलं आहे. पण ज्याच्याकडे बुद्धी नाही आहे त्याची फार अवस्था बेकार आहे. बरं, आपल्याकडे असून काय उपयोग आहे? बुद्धीचा आपण काय उपयोग करतो, नाही का? भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला उद्देशून निरूपण करतात, नास्ति बुद्धीर युक्तस्य नचा युक्तस्य भावना नचा अभाव येत शांती प्रशांतस्य कुत सुखम. अर्जुना, बुद्धिमान माणूस त्याला म्हणायचं की ज्याने बुद्धीचा वापर योग्य केले आहे, ज्याला बुद्धीचा वापर चांगला करता येतो. म्हणजे आपण आपल्या शरीराचा विचार करतो. दात घासण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट लावता, नाही का? केसाला वेगवेगळे लोशन लावता, तोंडाला वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही लोशन लावता, वेगवेगळे ट्यूब लावता, नाही का? अंगाला वेगवेगळे साबण लावता, स्वच्छ करता. हे सगळं तुम्ही करता, पण आत्म्याला स्वच्छ करण्याचं कधी काम केलंय का आपण? कारण ज्या शरीरामध्ये वास करणारा आत्मा आहे ते शरीर जर गलिच्छ केलं आपण, तर त्या हृदयामध्ये भगवंताला आपण बोलवलं तर भगवंत येतील का? खरं तर भगवंताचं निवास करण्याचं ठिकाण म्हणजे हृदय आहे, लक्षात घ्या. भगवंत या हृदयामध्ये येतो. कधी येतो? महानुभाव भाष्यकाराने सुंदर सांगितलं की प्रातःकाळी जर तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलं, देवाला आठवलं, देवाला बोलवलं, तर सकाळी सकाळी भगवंत तुमच्या हृदयामध्ये येऊन तिथे वस्ती करण्याची शक्यता आहे. पण आपलं अंतःकरण तसं स्वच्छ असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? स्वच्छ म्हणजे कसं नाही, आपण वरचा विचार करतो, पण वरचा विचार जसं साबणीनं आपलं अंग स्वच्छ होईल, कपडे स्वच्छ होतील, नाही का? आपण डोक्याला जर समजा एखादा शॅम्पू लावला, डोकं स्वच्छ होईल. डोळ्यामध्ये आपण जल टाकलं तर आपले डोळे स्वच्छ होतील. परंतु आत्मा कसा स्वच्छ होईल? प्रत्येकाला स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे लोशन, वेगवेगळे केमिकल्स आहे, वेगवेगळे औषधी आहेत. कानातलं औषध डोळ्यात चालत नाही, लक्षात ठेवा. आलं का लक्षात? तुम्ही जर डोळे स्वच्छ करण्यासाठी कानातला औषध जर टाकायचा प्रयत्न केला तर नाही जमणार. तुम्हाला जर समजा पोट स्वच्छ करायचं आहे तर पोट स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल? ज्याला आपण इनो म्हणतो की सोडा, त्याच्यात सोडा असतो, तो सोडा तुम्हाला घ्यावा लागेल. तो घेतल्यानंतर तुमचं पोट स्वच्छ होऊ शकतं. परंतु तो सोडा तुम्ही कान साफ करण्यासाठी, डोळे साफ करण्यासाठी किंवा तोंड साफ करण्यासाठी नाही घेऊ शकत, त्याचं नाही करू शकत. म्हणून प्रत्येकाला स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळं लोशन लागतं, वेगवेगळे पदार्थ लागतात. तसं आत्म्याला स्वच्छ करण्यासाठी वेगळं काम लागतं. आपण शरीराचा तर विचार केला, संतांनी सांगितलं की साबण किती चांगली लावली तर साबणीनं शरीर चांगलं होईल. संत तुकाराम बाबांनी सुद्धा सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणाले, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. जीवन जर निर्मळ नसेल, साबण काही करणार नाही. साबण शरीर स्वच्छ करेल, परंतु आत्मा आतमधून जीवन स्वच्छ करू शकणार नाही. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनामध्ये असं सांगितलं की माणसाने आतून बाहेरून स्वच्छ झालं पाहिजे. आता बाहेरून स्वच्छ होणं सगळ्यांना माहित होतं. बाहेरून स्वच्छ कसं करतो? दात साफ करतो आपण, शरीर स्वच्छ करतो, साबण लावतो, आंघोळ करतो, पाण्याने धुवून काढतो, वगैरे वगैरे सगळं सगळं आता सगळ्यांना माहिती आहे. पण मी म्हटलं आतून बाहेरून स्वच्छ झालं पाहिजे माणसानी. ही आतून बाहेरून स्वच्छता फार महत्वाची आहे. तर एका सद्गृहस्थाने विचार केला की आतून स्वच्छ कसं व्हावं. मग त्याने विचारावं की नाही पिढ्यानं. तो घरी गेला आणि घरी जाऊन प्रयोग केला त्याने आतून स्वच्छ होण्याचा. 4-5 दिवसानंतर तो माझ्या एका कीर्तनाला आला. मी पुन्हा तसाच विषय मांडला की माणसानं आतून बाहेरून स्वच्छ असावं. तो उठून कीर्तनात उभा राहिला. मला म्हणाला, बाबा काही सांगू नका, तुम्ही काही सांगता. मी म्हटलं काय झालं रे बाबा? अहो म्हणे आतून स्वच्छ होण्याचं तुम्ही सांगताय. मी तो स्वच्छ होण्याचा प्रयत्न केला, मला 8 दिवस दवाखान्यात भरती व्हावं लागलं.
काय केलं तुम्ही? म्हणे मी तांब्या घेतला, त्याच्यामध्ये सोडा टाकला, सर्फ सोडा, पाणी गरम केलं आणि ते पिऊन टाकलं, आतून स्वच्छ होण्याचा प्रयत्न केला. काही गोष्ट, काही अर्थ शब्दांचे लाक्षणिक अर्थात, लाक्षणिक अर्थ माणसाला कळला पाहिजे. जसं उदाहरणार्थ आई आपल्याला सांगते, तू देवापाशी चाललास तर डोक्यामध्ये टोपी घाल. मग आता डोक्यात टोपी का टोपीत डोकं? गंमत आहे मोठी, लक्षात ठेवा. आपण खर तर टोपीमध्ये डोकं घालत असतो, पण बोलताना मात्र आपण असं म्हणत असतो की डोक्यामध्ये टोपी घाल. शेतात जर मुलगा चालला तर आई म्हणते, बेटा ती चमड्याची चप्पल पायात घालून जा, किंवा पायामध्ये चप्पल किंवा पायामध्ये बूट घालून जा. तेव्हा आपण पायामध्ये बूट घालतो की बुटामध्ये पाय घालतो? नाही का, बुटामध्ये पाय घालत असतो. पण बोलताना मात्र आपण असं बोलतो की पायात बूट घाला. समजण्याचा प्रश्न आहे, इथे अर्थ उलटा आहे. शब्द तैसा अर्थ नव्हे असं म्हटलेलं आहे. जसा शब्द असेल तसा अर्थ नाही आहे, अर्थ उलट असतो कधी कधी. आणि म्हणून आपल्याला कळलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, आतून बाहेरून स्वच्छ होणे म्हणजे काय. संत सांगतात, आपल्याला समजून सांगितलेलं आहे की आतून स्वच्छ होणं म्हणजे काय, आपल्या अंतःकरणामध्ये जे मळप बसलेलं आहे ते दूर झालं पाहिजे. आणि ते दूर कशानं होतं? आपल्याकडे बुद्धीचा संग्रह असेल तरच ते बाजूला होतं. आणि बुद्धी जर आपल्याला नसेल तर मग काही अर्थ नाही, लक्षात ठेवा. मग आपल्याला कोणीही फसवतं, लक्षात. न अस्ति बुद्धीने युक्तश्च, जो बुद्धीने युक्त नाही त्याचं या जीवनामध्ये, या जगामध्ये काही खरं नाही. त्याला कुणी फसवतं, कुणी त्याला चुत्या बनवतं, लक्षात ठेवा. म्हणून नास्ति बुद्धीने युक्तश्च नतायुक्तश्च भावना. जर भावना आपली शुद्ध नसेल, अयुक्त भावनेचा पुरुष असेल तर अयुक्त भावनेने त्याला काहीही प्राप्त होत नाही, लक्षात ठेवा. कुठलेही प्राप्त होत नाही. भावना शुद्ध असावी, शुद्ध अंतःकरण, आतून बाहेरून स्वच्छ, म्हणजे शुद्ध भावना तुमची असली पाहिजे. दुसऱ्याबद्दल तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे. दुसऱ्याबद्दल तुमच्या अंतःकरणामध्ये स्नेह, ममता असली पाहिजे. दुसऱ्याबद्दल तुम्ही त्याचं भलं झालं पाहिजे. अगोदर देवा त्याचं चांगलं कर, माझं नंतर कर, अशी भावना आपली असली पाहिजे. आपलं तर उलट काम आहे. माणूस नावाचा प्राणी, या प्राण्याचा विचार जर केला तर माणूस कुणाला म्हणायचं? आताची व्याख्या तर त्याच्यात सोपं, सरळ सोपं सांगता येईल की जो दुसऱ्याचं वाईट चिंतन करतो जगाच्या पाठीवर, ती माणूस नावाची किंवा मानव नावाची जमात आहे, लक्षात घ्या. कारण जनावर दुसऱ्याचं वाईट चिंतन करत नाहीत, कधीच नाही. कुत्रे दुसऱ्याचं वाईट चिंतन कर, कुठलेच जनावर नाहीत, लक्षात ठेवा. तात्पुरतं असतं, त्याच्यानंतर ते नसतं. एका कोटीचे बैल भांडती झुंजती, परी कुशीशी कुच लावणी बैसती. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या लीळाचरित्र या ग्रंथामध्ये फार सुंदर सांगतात. सूत्रपाठ नावाचा ग्रंथ त्याच्यातून संत केशराजदासांनी काढला आणि ती अमूल्य सूत्र भगवंतानी सर्व समाजाला दिलेली, फक्त मानव पंथाला नाहीये, सगळ्यांच्या कामाचे. एकही कोठीचे बैल भांडती झुंजती, परी कुशीची कुच लावणी बैसती. दोन बैल आहेत, भांडतात, एका कोठ्यामध्ये राहतात, भांडतात, कधी कधी टक्कर लागते त्यांची, मालक सुद्धा मनात जाऊ शकत नाही, अशी अवस्था होते. पण संध्याकाळी मात्र जेव्हा ते बसलेले असतात गव्हाणीमध्ये, तेव्हा त्या ठिकाणी तिकडच्या बैलाची कूस, इकडच्या बैलाची कूस, एकाला एक कूस लावून बसलेले असतात. तो बैल असा म्हणत नाही, सरक तिकडं, मला त्रास होऊ राहिला, किंवा हा बैल त्याला म्हणत नाही, सरक तिकडं, ही माझी जागा आहे, असं नाही म्हणत. आपलं मात्र असं होत नाही. आपण भांडण झाल्यानंतर कोर्ट कचेरी वगैरे वगैरे आपलं भांडण जर झालेलं असेल तर आपल्या मुलाचंही भांडण झालंच पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. आपण आपल्या मुलाला सांगत नाही की बाबा रे दसऱ्याचा दिवस आहे आणि काकाच्या घरी, काकाचं माझं जमत नाही पण तू काकाच्या घरी जा सोनं द्यायला, असं आपण कधीच म्हणत नाही. त्यांचं आपलं जमत नाही, तुझं त्यांच्या मुलाचं नाही जमलं पाहिजे, ही आपली वृत्ती आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे काय होणार आहे, काय प्राप्त करणार आहोत आपण? बरं किती दिवस जगायचं आपल्याला इथे? नाही, 100 वर्ष संतांनी सांगितले, हो गोष्ट खरी आहे. पण बाबांनी मगाच संदर्भ दिला की आपलं जे जीवन आहे ते 4 टप्प्यातलं जीवन आहे. पहिला ब्रह्मचारी, दुसरा गृहस्थ, तिसरा वानप्रस्थ, चौथा संन्यास. आणि संन्यास धर्मामध्ये आपण पदार्पण केलंच पाहिजे, तरच या सृष्टीच्या चक्रामधून आपण सुटू शकतो. म्हणजे महानुभावच नव्हे, जगातले सगळे माणूस, सगळे मानव, सगळ्या मानवांना त्याची गरज आहे, त्याच्याशिवाय तो सुटूच शकत नाही. कारण ती थेअरी आहे, सिस्टीम आहे, आणि ती हिंदू धर्माची आहे, फक्त महानुभावांची नाही.
म्हणून लक्षात ठेवा, जर समजा आपल्या आयुष्य 100 वर्षाचं असेल, त्या 100 वर्षाच्या आयुष्याला आता आकर्ष बसला, त्या 80 वर्षाचं राहिलं. 80 वर्षाच्या आयुष्याचे 4 टप्पे केले. पहिला टप्पा 20 वर्षाचा, दुसरा 20 वर्षाचा, तिसरा 20 वर्षाचा आणि चौथा 20 वर्षाचा. म्हणजे आपल्या वयाच्या 21व्या वर्षी आपलं लग्न झालं पाहिजे. तोपर्यंत अध्ययन झालंच पाहिजे. अध्ययन होताना म्हणजे 21 वर्षापर्यंत कुठल्याही मुलीने कुठल्याही मुलाने मुलीचा विचार करू नये, मुलीने मुलाचा विचार करू नये. चित्र सुद्धा चित्र विचित्र पाहू नये. मोबाईल बंद ठेवा. लक्षात ठेवा. आता हे मोबाईलने तर फार वाटोळ करून टाकलं. काय बोलावं तेच अवघड आहे. कठीण काम झालेलं आहे. म्हणून या आजच्या जगामध्ये सगळ्यात तुम्हाला धोकादायक जर कुणी असेल, तुमचा शत्रू जर कुणी असेल, तर तो तुमच्या खिशामध्ये बसलेला मोबाईल तुमचा शत्रू आहे. लक्षात ठेवा. कारण जगामध्ये त्या मोबाईलवर ते काय परोसल्या चाललंय, काय वाढल्या चाललेलं आहे त्याची कल्पना तुम्हाला नाही आहे. आणि आपले जे अज्ञान लेकर आहेत ते लेकर सुद्धा 18 वर्ष वयाच्या वरचे मुलं आहेत ते सुद्धा त्याच्या वरचं तेही पाहतात. म्हणजे प्रौढांनी जे पाहावं, प्रौढांना आज्ञा आहे पाहण्याची, तर त्या लहान लहान लेकर सुद्धा बघतात. आणि सगळी आपली पिढी, आपली संस्कृती, आपला भारत सगळं आपली संस्कृती धुळीला मिळत आहे. लक्षात ठेवा. तर हे एक सिस्टीम आहे, एक वेगळ्या प्रकारची आपल्याला फसवण्याची. याच्यामध्ये सगळे सापडणार आहेत. महानुभाव सापडणार, वारकरी सापडणार, जय योगेश्वरी वाले सापडणार, गुरुदेव वाले सापडणार, हिंदू सापडणार, मुस्लिम सापडणार, बौद्ध सापडणार, ख्रिश्चन सापडणार. सगळ्यांचं नुकसान होणार आहे. लक्षात ठेवा. सगळ्यांचं नुकसान होणार हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून याच्यावर आपण विचार केला पाहिजे की आपल्या मुलाच्या हातात मोबाईल द्यायचा की द्यायचा. ही फार महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा मुलगा 18 वर्षाचा होईल त्याच वेळेस त्याला हातात मोबाईल दिला पाहिजे. त्याला समजून सांगितलं पाहिजे, जवळ बसून समजून सांगितलं पाहिजे, बेटा याच्यामध्ये अनेक विचित्र गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी तुझ्या अधपतनाला कारणीभूत होतील. या साईडवर तू जाऊ नकोस. असं बापानी समजून सांगण्याची गरज आहे मुलाला, आईने समजून सांगण्याची गरज आहे मुलींना. मग आमच्याकडे जर बुद्धी असेल तर आम्हाला या गोष्टी समजतील, पण बुद्धी नसेल तर मग आम्हाला काही समजणार नाही, नाही का? आपण काहीच करू शकणार नाही. बुद्धिहीन माणसाला कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर तो समजत नाही. किंवा एखाद्या माणसाची बुद्धी जरी असेल पण त्याने जर सांगितलं मला तुमचं ऐकायचंच नाही, नाही का, तर काय करू शकतो आपण? दुर्योधनासारखं. दुर्योधनाला भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं अरे बाबा अर्ध राज्य देऊन टाक, आहे का? तुझे भाऊ बंद आहेत, नाही म्हणे अजिबात देणार नाही. अरे बाबा अर्ध राज्य नको देऊ, 5 गाव देऊन टाक. नाही म्हणे 5 गाव नाही, 5 गाव मी देणार नाही. सुईच्या टोकानं उकळेल एवढी भूमी सुद्धा नाही. दिनकर रामधारी यांनी सुंदर विवेचन केलेलं आहे. दिनकर रामधारी सिंग 100 वर्षापूर्वीचे कवी, त्यांनी या शिष्टाईचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणाले वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम स धूप घाम पानी पत्थर पांडव आए कुछ और निखर सौभाग्य न सब दिन सोता है देखे आगे क्या होता है मैत्री की राह बताने को सबको सुमार्ग पर लाने को दुर्योधन को समझाने को भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए पांडव का संदेशा लाए. काय संदेश आहे पांडवांचा? दो न्याय अगर तो आधा दो. ते म्हणतात न्याय देण्याचा तुम्हाला जर न्याय द्यायचा आहे तर अर्ध द्या. दो न्याय अगर तो आधा दो पर इसमें भी यदि वादा हो तो दे दो केवल 5 ग्राम रखो अपनी धरती तमाम हम वही खुशी से खाएंगे परिजन पर असीना उठाएंगे दुर्योधन वह भी दे न सका आशीष समाज की ले न सका उल्टा हरि को बांधने चला जो था असत्य साधने चला. जब नाश मनुष्य पर छाता है पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया अपना स्वरूप विस्तार किया डगमग डगमग दिग्गज डोले भगवान कुपित होकर बोले जंजीर बनाकर साध मुझे हा हा दुर्योधन बांध मुझे. मला बांधायला निघालास तू, बांध. है का तुझी ताकद? बांध. यह देख गगन मुझ में लय है, यह देख पवन मुझ में लय है, मुझ में विलीन संसार सकल, मुझ में लय झंकार सकल, अमरत्व फूलता है मुझ में, संहार झूलता है मुझ में. उदियाचल मेरा दीप्ति भाल, भूमंडल वक्षस्थल विशाल, भुज परिधि बंद को घेरे है, मैं नाक में रूपक मेरे है.
दृग होतो दृश्य अकांड देख, मुझमें सारा ब्रह्मांड देख. चर अचर जीव जग क्षर अक्षर, नश्वर मनुष्य सुरजाती अमर. शतकोटी सूर्य शतकोटी चंद्र, शतकोटी सरिती सरि सुंदु मंद्र, शतकोटी विष्णु ब्रह्मा महेश, शतकोटी जिष्णु जलपती धनेश, शतकोटी रुद्र शतकोटी काल, शतकोटी दंडधर लोकपाल. जंजीर बनाकर सांधीने, हा हा दुर्योधन बांधईने. आहे ताकद तुझी बांधायची, पण दुर्योधन आहे. ज्याच्यापासून बुद्धी दूर गेलेली आहे त्याला दुर्योधन असं म्हणतात. खूप चांगलं नाव होतं याचं, काय होतं? सुयोधन. पण त्याच्या कृतीमुळं त्याचं नाव फार बदलून गेलं, दुर्योधन नाव पडलं. बुद्धी नावाचं धन त्याच्यापासून दूर गेलं. आलं का लक्षात? आणि म्हणून नास्ति बुद्धीर युक्तश्च, म्हणजे जो बुद्धीने युक्त नाही त्याचं वाटोळं लक्षात ठेवा. नचा युक्तस्य भावना, जो भावनेने युक्त नाही, ज्याची भावना अयुक्त भावना आहे, अशा माणसाचं जीवनामध्ये काही. आमची भावना शुद्ध असली पाहिजे, दुसऱ्याबद्दल प्रेम असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. अरे माय बाप हो, आम्हाला सांगा, आमच्या मुलाला आम्ही शिकवायचं, त्याला इंजिनियर बनायचं, डॉक्टर बनवायचं, वकील बनवायचं, ठीक आहे, हरकत नाही. तुमचे मुले इंजिनियर बनवा, डॉक्टर बनवा, सगळे बनवा, पण त्याला माणुसकीचे धडे आपण दिलेत का? कुणीतरी आपल्या मुलाला माणुसकीचे धडे, माणुसकी म्हणजे काय हे दिलेत का? मग बाबा माणुसकीचे धडे दिलेत ना आम्ही. मग जर माणुसकीचे धडे दिले तर तो मुलगा तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळू शकतो. आणि ज्या मुलाला माणुसकीचे धडे मिळले नाही त्या वडिलाला, त्या माणसाला निश्चित वृद्धाश्रमात जाण्याची पाळी येते, लक्षात ठेवा. पण मी त्या वृद्ध माणसाला हात जोडून नम्र विनंती करतो की बापानं तुम्हाला, म्हणजे मुलानं तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवावं आणि सांगावं की आमच्यापाशी जागा नाही, आमच्या हृदयातच जागा नाही, आमच्या घरी जागा नाही, आम्ही सेवा करू शकत नाही, तुम्ही वृद्धाश्रमात जा. त्यापेक्षा अगोदरच त्या बापानं संन्यस्त मार्ग का अवलंब करू नये? ऐका, यासाठी हिंदू धर्मामध्ये ती सिस्टीम आहे, संन्यास धर्माची सिस्टीम आहे ती, की तो वृद्धापकाळ येण्याच्या अगोदरच आपणच तिकडे जायचं आहे. आलं का लक्षात? जसं यम आपल्याकडे येतोय, आपणच यमाकडे जायचं आहे. चाल बाबा, तुला एक त्रास नको, नचिकेता सर, आम्ही समोर जातो, येतोय तुला, चल आडवं येतो तुला, नाही का? संतांनी सांगितलं की मरणाची भीती कोणाला? भ्याडाला. संत तुकाराम बाबा म्हणतात, मरण माझे मरून गेले, मजरा केले अमर. माझं मरण मरून गेलं म्हणले, मला मरणाची भीती नाहीये. मरणाची भीती कोणाला असते? ज्या माणसाला आपल्या जीवनामध्ये केलेल्या पाप पुण्याचा, पाप अधिक असेल तर त्याचा हिशोब करण्याचा दिवस म्हणजे मृत्यू, आणि त्या हिशोबाच्या दिवसाची भीती वाटत असते, लक्षात ठेवा. म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आमची भावना युक्त असायला पाहिजे, चांगली भावना असायला पाहिजे. आपल्या मुलाला इंजिनियर, डॉक्टर, वकील काय बनवायचं बनवा, हरकत नाही आहे. पैसा सगळ्यात मोठं साधन नाही, सगळ्यात मोठं साधन नाही आहे. उपयुक्त वस्तू आहे, तिचा उपयोग करून घ्यावा इतकंच. परंतु पैशाने आईचं प्रेम प्राप्त होत नाही. जगातली महत्वाची गोष्ट पैशाने मिळत नाही, जी महत्वाची आहे, जिला आई म्हणतो की नाही आपण, तिचं प्रेम पैशाने मिळत नाही. बाकी तुम्हाला सगळं मिळेल पैशाने, आलं का लक्षात? आणि परमेश्वराचं तर भेटतच नाही. तिकडची गोष्ट, तो रस्ताच दूरचा आहे, तिकडं म्हणजे विचारच करू नका, आलं का लक्षात? मग माणसं, आपल्या काही लोकांच्या डोक्यामध्ये असतं, आपल्याकडे पैसा भरपूर असला की चिंता नाही आपल्याला. असं नाही, कोरोनानं खोटं ठरवलं. प्रचंड पैसे असलेले माणसं सुद्धा मेले, आलं का लक्षात? बरं, या काळामध्ये खरे धार्मिक कळले, वारकरी असो किंवा अनुभव असो, खरे धार्मिक कोण आहे? डॉक्टर लोकांना सांगितलं तुम्हाला अंडे खावं लागतील, मांस खावं लागेल, दारू प्यावं लागेल. काही लोकांना माळा काढून ठेवल्या, म्हणले पुढे बघू, जगलो होतो, वाचलो होतो, पुन्हा माळा घालू. बरं, जगून काय तीर मारले? हे गोष्टच खरी आहे ना. जे आता आपण जगलो, काय केलं बा आपण जगून, मला सांगा ना तुम्ही. मला तर काही वाटत नाही, जगले आपण, त्या कोरोनातून वाचलो म्हणजे फार मोठं काही काम झालंय बा आपल्या हातनं. मग जर काहीच झालं नाही तर जगून उपयोग काय? मरायला त्या काळामध्ये काही माणसं मेले, मृत्यूला जवळ गेले, मृत्यूला कवटाळले, पण त्यांनी मद्याला स्पर्श केला नाही, मांस भक्षण केलं. सांगितलं नाही आम्ही मेलो तरी चालते, आमचं संपलेलं आहे, आम्ही असं समजू आमचा मृत्यू आलेला आहे, आताच मृत्यू आहे, आम्ही मरायला तयार आहोत, पण आम्ही आमचं ध्येय सोडणार नाही.
ही महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला ते कळलं पाहिजे मायबाप. मग पैसा 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 करून काही होणार नाहीये. पैसा कमवला पाहिजे, गरजेचा आहे, जरूर गरजेचं आहे. तुमच्याकडे बॅलन्स असावं, नाही म्हणत नाही मी, पैसा जरूर असावा, पण त्याच्या सोबतच तुमच्यामध्ये चांगुलपणाही फार महत्वाचा आहे. तुमच्यामध्ये मैत्री भाव असावा, तुमच्यामध्ये सहिष्णुता असावी, तुमच्यामध्ये प्रेम असावं. कारण पैशानं माणसं जवळ येत नाहीत, प्रेमानं माणसं जवळ येतात. ते म्हणा हे 500 रुपये घे आणि माझ्या चप्पलला पॉलिश करून दे, म्हणा बरं तुम्ही एखाद्या चर्मकार बंधूला, त्यामध्ये फेक तुझी चप्पल तिकडं. दरडावून विचारतं माझा धंदा येतो, पण असं नाही 500 रुपयासाठी मी नाही करत तसं. सन्मानानं हे कर, मी माझा व्यवसाय आहे तो, मला हिन का समजतोस? लक्षात घे. मग पैशाने सगळ्या गोष्टी प्राप्त होत नाही माय बाप हो, सगळ्याच प्राप्त होत नाही. आणि आपण विचार काय करतो, फक्त पैसा आपल्याकडे आला पाहिजे एवढाच विचार करतो. मग त्याच्यामध्ये सगळं आपण काही विचार करत नाहीये. मुलांना आपण पाठवलं विदेशामध्ये, खूप लोकांना मी बघितलं विदेशात मुलं गेली, एकटे मुलं आहेत ते विदेशात गेले, तिकडंच लग्न केलं, तिकडंच राहिले आणि मायबाप बिचारे इकडे तडपू मेले हो, तडपू मेले. फोन केला, या बिमार आहे, करून टाका दवाखान्यात, ऑपरेशनही करून टाका. ऑपरेशनामध्ये मेलं एखादं, फोन जातो, हे सरले बा, तिसरा माणूस फोन करतो, या तुम्ही, फ्लाईट भेटत नाही, सुट्टी मिळत नाही. बघतो 10व्याला यायचं काम पडलं तर, आणि मग ते शुश्रूषा उरकून जाते हे, आणि 10व्याला येणं होत नाही. अरे वा उद्याचा 10वा आहे, तुम्ही कधी बसता, आणि तिकीटच नाही भेटलं, सुट्टीच नाही मिळाली, राहिलं 10वा राहिला, तिकडंच सगळंच राहिलं. अरे ज्याने तुम्हाला जन्म दिला त्याच्यासाठी जर तुम्ही वापस येऊ शकत नाही तर उपयोग काय त्या गोष्टीचा? आम्हाला कळलं पाहिजे. आमचं करिअर म्हणजे काय? करिअर हे नवीन एक ट्रेंड निघालेला आहे मुलांमध्ये. करिअर हरकत नाही, करिअर केलंच पाहिजे, फार महत्वाची गोष्ट आहे. पण करिअरमध्ये आपला बापही असला पाहिजे, आपली आई करिअरमध्ये असली पाहिजे, आपल्या आईची सेवा, वडिलांची सेवा, आजोबाची सेवा, आपल्या नातेसंबंध, आपलं सगळं धर्म, या करिअरमध्ये गोष्टी आहेत ना, त्या महत्वाच्या आहेत. माझं शिक्षण मधातच थांबलं. खरं तर माझ्या वैयक्तिक जीवनाकडे नाही यायला पाहिजे, पण एक सांगतो म्हणून. गुरुजी पडले बदनापूर, की बाबार पडले महाराज एवढा पारवे विद्यालयामध्ये आलो. मास्तर कुठं चालले? सर मी उद्या काही पेपरला येणार नाही. अरे मग नापास होशील ना तू? म्हणजे होऊ द्या. अरे वेडा आहेस का? अरे तुझं करिअर. त्यांना म्हटलं ज्यांनी मला सांभाळलं लहानपणापासून, लहानाचं मोठं केलं, ते बिमार आहेत आणि त्यांना माझी गरज आहे आता. ते माझं करिअर आहे, हे माझं करिअर नाही. अक्षरशः त्या शिक्षकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ते म्हटले कमालच झाली. अरे तुझं कसं होईल म्हणले. म्हणलं मी जसं होईल तसं होईल, माझ्याकडे पर्याय आहे, हातामध्ये जोडे आहे. मला पोट भरण्यासाठी मला कोणाची नोकरी करण्याची गरज नाही आहे. कारण माझ्या गुरुनी मला सांगितलेलं आहे की भगवंताचं नाम घेत कुणाच्याही दारात भिक्षा म्हटलं की कुणी तुझ्या जोडीमध्ये भाकर टाकेल. तुला याच्यासाठी मेहनत करायची काम पडणार नाही पोट भरण्यासाठी. लक्षात. या देशातला ज्याचं नाव कनाद ऋषी, हा कनाद ऋषी कण वेचून खायचा आणि तो शास्त्रज्ञ होता, हे आपण आता मान्य करतोय. कण वेचून खायचा. त्याला विचारलं त्याच्या राज्यातल्या राजाने, अरे बाबा म्हणे असं कण वेचून खातो, माझी बदनामी होईल, माझ्या राज्यामध्ये अन्न भेटत नाही म्हणून कण वेचून खाते म्हणतील लोक, त्याच्यामुळे असं नको करू बाबा. म्हणजे मी तुला लागल तेवढं धान्य देतो, लागल तेवढं पैसा देतो, सगळं सोनं नाणं सगळं देतो, बंगला बांधून देतो, पण तू असं नको करू. त्यांनी सांगितलं वेळच नाही आम्हाला बाकीचं करायला. स्वयंपाक करायला वेळ नाही आहे, ताट वाढून घ्यायला वेळ नाही आहे, आणि ते धुवायला वेळ नाही आहे, शिजवायला वेळच नाही म्हणे आमच्याकडे. काय म्हणतो कणाद ऋषी? माझ्याकडे वेळ नाही. आपल्याकडे किती वेळ पडलेला आहे विचार करा माय बापू. आणि म्हणून आमची बुद्धी जी आहे ना ती फार महत्वाची आहे. म्हणून नास्ति बुद्धिर्युक्तश्च नचा युक्तश्च भावना नचा भावयत शांती. आणि आमचा भाव जर चांगला नसेल ना तर आम्हाला शांती मिळणार नाही. शुद्ध भावातून शांती मिळते, लक्षात ठेवा. दुष्ट भावातून, दुर्भावातून आपल्याला शांती मिळू शकत नाही. दुसऱ्याचं वाटोळं झालं पाहिजे असा जर विचार केला, म्हणजे दुसऱ्यासाठी खड्डा खांदला तर त्यात आपण पडत असतो, हे लक्षात ठेवा. फार महत्वाची गोष्ट. म्हणून नचा भाव यत शांती.
भावना चांगली नसेल तर शांती मिळत नाही आणि असं आपण अशांत होतो मग. आणि अशांत कुत सुखम, अशांत माणसाला सुख कुठून प्राप्त होणार आहे? त्याच्या पदरामध्ये दुःखच दुःख आहे. म्हणून प्रपंचामध्ये दुःख जे आहे म्हणतात ना, आलं का लक्षात? ते याचमुळं आहे. का आहे? आपणच दुःख जोडून ठेवलेलं आहे आपल्या भोवताल सगळं. आपल्या हातानं जोडलेलं आहे. आपण कुणालाच चांगलं म्हणायचं नाही. एखाद्याचं पोरगं जर चांगलं पास झालं ना, त्याला आपण चांगलं म्हणत नाही. काप्या केल्या असतील, मास्तरला पैसे दिले असतील, त्याला काही खाऊ घातलं असन, पेपर तपासायला तिकडे गेला असन, म्हणजे वाटतच नाही वा बुद्धीनं पास झाला असेल. फार अवघड काम आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या दादांनी, गजानन भाऊंनी आपली एक कन्यारत्न परमार्गाला अर्पण केलं. आणि अजय दादा काय करतात म्हणूनच म्हणतोय, फार महत्वाची गोष्ट आहे. दोन्ही गोष्ट फार महत्वाची आहेत. तुम्हाला 3 पुत्र असावेत, कन्या पुत्र काही असो, 3 असावेत. आणि एक तुमच्या स्वतःसाठी, त्याला शिकवा. पैसे कमवायचे तुम्हाला शिकवायचे, त्याला पैसे कमवायचं शिकवा. एक देशासाठी आणि एक धर्मासाठी. फार महत्वाची गरज आहे. तुम्ही वारकरी असा, तुम्ही महानुभाव असा, तुम्ही मुस्लिम असा, बौद्ध असा, जैन असा, ख्रिश्चन असा, कुणी असा, मला त्यातलं काही घेणं देणं नाही. पण तुम्ही तुमच्या धर्माचं रक्षण करण्याकरता एक अपत्य धर्माला तुम्ही दान केलं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. आलं का लक्षात? फार महत्वाची गोष्ट आहे. आणि एक अपत्य सैन्य तिथे द्यावं लागते, सैन्यामध्ये. हा, लोक टाळ्या नाही वाजवणार, कारण द्यावं लागतं. कारण एक अपत्य सैन्यावर तिथं बॉर्डरवर पाठवायचे. लक्षात ठेवा. अरे ज्या माऊलीनं आपलं बाळ तिथे पाठवलंय, छातीवर तिने दगड ठेवलेला आहे आणि तिथे पाठवलेला आहे. छातीवर दगड ठेवून बॉर्डरवर. कधी कुठली गोळी पलीकडून येईल आणि आपल्या लेकराच्या छातीमध्ये घुसेल आणि कधी आपलं बाळ तिथे प्राण होईल, त्याचा भरोसा नाही. त्या माऊलीला माहित असतं. मृत्यूच्या खाईत तिनं पाठवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज आहेत, लक्षात घ्या. आणि तेच करू शकतात हे माणसं, ज्यांचं हृदय जिजाऊ सारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आईच्या पाया पडले आणि सांगितलं, आऊसाहेब मी खानाच्या भेटीला चाललो, खानानं मला बोलवलेलं आहे, अफजल खानानं, आणि जर काही झालं तर, माझं काही बरं वाईट झालं तर, जिजामाता म्हणतात, बाळराजे तुमचं काही बरं वाईट झालं तर राज्य आम्ही सांभाळू, खानाचा नायनाट करण्यासाठी तुम्ही जा, माझी चिंता करू नका. कशी आई असते हो मला सांगा. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की लोक आपोआप जय म्हणतात. आपला जय जयकार काऊन नाही करत कोणी? नाही, बाबांनी सांगितलं नाही असं आपला कोणाचा जय जयकार करा म्हणून. 5 अवताराचा जय सांगितला बा, जय म्हणावा, मोठ्यानं म्हणा, यांचा जय करा, त्यांचा जय, कारण त्यांना काहीतरी आपल्याला भेटणार आहे, घोमटं मिळेल, नाही का. पण समजा आपला जय कोणी करतं का? आपला जय करणारे अर्धे असतात पाठीमाग, आपण पुढं असतो. झेंडा एखाद्या पक्षामध्ये, मग तिकडं चालतं, तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे, मागच्या मागं कधी निघून जाते पता लागत नाही. पण आता तर एवढं अवघड झालेलं आहे की सकाळी एका पक्षातला माणूस दुसऱ्या पक्षात असतो. एक माझा मित्र आहे, त्याला म्हणलं, का रे हे काय चाललं तुझं, तू तर त्या मनसेमध्ये होता ना मागच्या वेळेस. हा म्हणे, आता मी राष्ट्रवादीमध्ये आहे म्हणे. बरं 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 ठीक आहे. पुन्हा एका महिन्याने भेटला, म्हणलं वा वा राष्ट्रवादीचं चांगलं चाललेलं आहे, थोडे आपल्याला काय घेणं नाही. म्हणलं काहून? आपण भाजपमध्ये. अरे कठीणच काम आहे म्हटलंय. मला अरे असं कुठं असतं का, काही एकनिष्ठता काही पाहिजे ना. ते म्हणे मग एकनिष्ठच आहे म्हणे आमचं. कसं काय? इकडे नाही जमलं तर इकडून निष्ठा, तिकडे नाही जमलं तर तिकडून बी निष्ठा. निष्ठा निष्ठित चालू आपली. किती अवघड काम आहे. मला सांग, असंच चाललंय आपलं धर्मामध्ये, तसंच चाललंय. ह्या देवाला जायचं, त्या देवाला जायचं, त्या देवाला जायचं. पॉवरफुल मारुती, नवीनच नावं काढलेत पहा आमच्याकडं. एक मारुती आहे म्हणे जागृत मारुती, बाकीचे झोपले काय, फालतूचे धंदे. अरे काय चेष्टा लावलेली आहे. जागृत देवस्थान दत्तात्रय महाराज, आणि बाकीचे काय झोपले.
अरे ते जागृतपणा त्या देवामध्ये नाही, तुमच्यामध्ये आहे. ते जागृतच आहे पहिले. तुम्ही जर पूजा अर्चा केली, तुम्ही जर तितके शरण गेले त्या पद्धतीनं, तुम्ही जर त्या स्थानाला, त्या ठिकाणाला, त्या अधिष्ठानाला तुम्ही समर्पित केलं स्वतःला, तर ते सगळं होतं. लक्षात ठेवा, ते आपोआपच जागृत होतं. तुमच्यावर आहे जागृत होणं, तिथं काही नाही आहे. पण आमचं असं काम आहे की फायदा असला तर, आणि आपण मंदिरात बी त्यासाठी जातो ना, खिशामध्ये हात घालतो, चाटपून न चालणारे पैसे काढतो आणि देवावर ठेवतो. देवाधर्माला खोटा पैसा, खोटी सुपारी खिडकी, शिकला बातबेत सारा, झुंपीला बैल संसारा. कशी आहे तुमच्याकडे सुपारी, कशी वाहतात? देव सुपारी आहे ना, देव सुपारी नाव आहे. मारवाड्याकडे गेले तुम्ही दुकानदाराकडे, सुपारी द्या, त्याला म्हटलं तर ती विचारते देवाला व्हायची का खायची. खायची असेल तर मग मोठी टप्पुरी, आणि देवाला व्हायची असेल तर बारीक. तुमच्याकडे नारळ वाहतात देवाला, आणि ते नारळ फोडल्यानंतर खराब निघाल्यावर काय म्हणतात? अख्ख्या महाराष्ट्रात असंच म्हणतात रे बाबा, आमच्याकडे बी तसंच म्हणतात. नारळ जर फोडलं आणि ते जर खराब निघालं तर देवाला पावलं, आणि चांगलं निघालं तर आपल्या तोंडाला नाही चावलं. चांगलं निघालं तर येऊ द्या. अरे वा, काय पद्धत चालली. आणि याच्या एका उदबत्तीच्या कांडीमध्ये, एका कापराच्या वडीमध्ये, एका सुपारीमध्ये, एखाद्या 10 रुपयामध्ये, आणि 2 पानामध्ये, आणि एखाद्या नारळाच्या तुकड्यामध्ये देवाला खरेदी करायला निघालो आपण. वाटलं पाहिजे काहीतरी आपल्याला. काय देतोय? देवानं सांगितलं हे नाही पाहिजे, हे नाही. अरे तुझं जे पाहिजे ना, नागपत्र कराचे हात पाहिजे तुझे. या हातानं तू चांगलं करणार नाही म्हणून हे हातच मला देऊन टाक, मी सांगतो ते कर. मी जे सांगीन, भगवंत म्हणतात ते कर. अर्जुनाला तेच सांगितलं, मी सांगतो तसं कर. आणि अर्जुनानं कबूल केलं, करिष्ये वचनम तव. तू म्हटलं ते करीन म्हटले, आता चिंता नाही. लक्षात घ्या. म्हणून हात भगवंताला अर्पण करायचे आहेत. भगवंतानं हात मागितलेत आपल्याला. नागपत्र कराचे, नारियेल परिशिर. आपलं डोकं आपल्या कामाचं नाही, देवाला अर्पण करून टाका. देवा, हे सडकं मडकं, यात घाण विचार तयार होतील, हे तुम्हाला अर्पण करतो. याच्यात चांगले विचार कसे येतील हे तुम्ही बघा. आपण विचार नाही करायचा, आपण शांत बसायचं. आणि प्रतिज्ञा ही सुपारीची प्रतिज्ञा अशी करा की कधीच जीवनामध्ये कोणाचंही वाईट चिंतन करणार नाही. तुमचं कधीच वाटोळं होणार नाही. लक्षात ठेवा, कधीच नाही. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात होणार नाही. पण आपण काय करतो, आपणच चुकतो. आणि ते चुकल्यानंतर आपण म्हणतो काय करावा, देवाचं तर आम्ही लय करतो. काही लोकांच्या तक्रारी, देवाचं तर आम्ही खूप करतो. ह्या देवाच्या खेटा केल्या, त्या देवाच्या खेटा केल्या, इथं विडा केला, तिथं अमकं केलं, इथं ढमकं केलं, मार्गाले पंगतही केली, पण काही खरं नाही बाबाजी. अरे वेडे माणसं हो, ज्यांनी आयुष्य भगवंताला अर्पण केलं ते पांडव दुःखात आहेत. ज्यांनी आयुष्य अर्पण केलं, आलं का लक्षात, ते प्रचंड दुःखामध्ये आहेत. मग तुम्ही म्हणसान बाबा आम्हाला तो देवच नको, प्रचंड दुःख होतं आम्हाला काय. अरे पण त्या दुःखाच्या पलीकडे सुख आहे ना. लक्षात घ्या, सुख साधने देव नपविजे नायका. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात, सुखानं देव भेटणार नाही, दुःखाचे चटके बसले पाहिजे तर देव भेटतो. साधी गोष्ट आहे, उदाहरण सांगतो तुम्हाला. आता तुम्ही इथं बसलात, गरमी व्हायली की नाही. समजा एखाद्यानं कूलर आणला ना, असा लावला तुमच्याकडे, कसं वाटन? बरं वाटन, बरोबर आहे. कूलर आल्यावर झाडाली थंडगार सावलीत बसलो तर ते कूलरशाही ते झाड बरं वाटतं त्यावेळेस. का? अरे वा, बरं झालं वा, झाड भेटलं चांगलं रस्त्यावरती, नाही तर काहीच खरं नव्हतं. ठीक आहे, आपल्याला दुःख झाल्यामुळे ते बरं वाटतं. सुख तसं पचत नाही, दुःख झाल्याशिवाय सुख पचत नाही. लक्षात ठेवा, थंडी वाजली प्रचंड तरच आपल्याला गरमीचं सुख मिळते, नाही ते मिळत नाही. थंडी वाजल्यावरच आपण पांघरून घेणार की नाही, बरोबर. आपण थंडी वाजू देत नाही, स्वतःला वाजू देतो. थंडही नको म्हणतो, गरमही नको म्हणतो. कसा जीव आहे हा, काही कळत नाही. घामाला, अरे बाप खूप घामाला, खूप घामाला. मग कुठं जातो? इंग्लंडमध्ये. महाराष्ट्र आहे भाऊ, काम येणारच आहे. विदर्भ आहे हा,
तिथं शेतकरी बघ तिकडं नांगर हाकोरायला, त्याच्या कुणीकून घाम निघतो त्यालाच माहित नाही. आपण तरी इकडे निवांत आहेत. हे समजायला पाहिजे माणसाला की हे त्रास होणार आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला तुमच्या अंगातला घाम जात नाही तोपर्यंत तुमच्या शरीरातलं टॉक्सिन बाहेर पडत नाही. साधारण म्हणजे हे घाम जाण्याचं दुःख आहे. तुम्हाला गरमीचं दुःख झाल्याशिवाय तुमची तब्येत चांगली राहत नाही, ते सुख तुम्हाला भेटत नाही. आलं का लक्षात? तुम्ही प्राणायाम केला, व्यायाम केला, काम केलं, त्या कामाचं दुःख, प्राणायामाचं दुःख, व्यायामाचं दुःख ते सहन केल्याशिवाय तुमची प्रकृती चांगली राहत नाही. म्हणजे प्रकृती चांगली राहण्याचं सुख तुम्हाला प्राप्त होत नाही. सरळ सरळ गणित आहे. खूप गोड, तुम्हाला जिभेला गोड खावं वाटतंय का? खूप मेहनत करा आणि मग गोड खा, ते गोड बरं वाटतंय. आता तुम्हाला सांगतो की वाटीभर तुम्हाला आमरस दिला, वाटीभर आमरस खाल्ला तुम्ही आणि तुमच्या जिभेनं सांगितलं अजून एखादी वाटी पाहिजे होती, आता खाऊ नका. गंमत तंत्र असते ते, आता खाऊ नका. का? जोपर्यंत तुमची जीभ मागत राहते त्याच्या अगोदरच ते बंद केलं पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्या अगोदरच बंद केलं पाहिजे. सुखाचं असंच आहे, जे सुख तुम्हाला हवंसं वाटतं ना तर त्याला ओरबडून घेऊ नका. आमचं असं चाललेलं आहे, आम्ही प्रपंचामध्ये पती पत्नीकडून सुख ओरबडून घेतो, पत्नी पतीकडून सुख ओरबडून घेते. ओरबडणं चालू आहे, नुसतं ओरबडणं. लक्षात ठेवा, सुख हे प्रेमानं मिळत असतं, आनंदानं मिळत असतं, एकामेकाला आपण दान दिल्यानं ते मिळत असतं. ते कुठे आहे आपल्याकडे? आणि आपण अशांत झालो. मला सांगा, सगळं आपल्या घरी बरोबर आहे, पूर्वीच्या सारखं आहे का? सांगा बरं तुम्ही. पूर्वी जे माणसं होते प्रचंड त्यांचा त्रास होता, शिळे कुटके खायचे ते माणसं. आमच्या म्हाताऱ्या माया सकाळी पहाट उठून दळण दळायच्या पहाट. आता आहे का एखाद्या माऊलीला दळण? चक्कीवरचं नाही, हाताचं. कोण दळतं का बाई? सांगा बरं. नाही. किती चांगलं झालं. बरं, पाणी शेंदायचं काम राहिलंय का आता? नाही. सरपण फोडायचं काम, तुमच्याकडे सरपण फोडायचं काम होतं माणसाकडे, आहे का आता? नाही. किती कामं कमी झालेले आहेत आपले. विचार करा, तरी आपण रिकामे झालोत, मग तरी आपण अजून चांगलं काम करायला पाहिजे की नाही? कशासाठी आपल्याला हे सुख सुविधा जे मिळते आहे, कशासाठी मिळते? की आपला त्यातला वेळ जो आपला मायनस झालेला आहे तो चांगल्या कामात उपयोगात आला पाहिजे. तो आपल्या उपयोगात येतो का? भगवत चिंतनामध्ये, परमेश्वराच्या नामचिंतनामध्ये नाही. मोबाईल, त्यानं ते येडं लावलं. आता सगळेजण मोबाईल आणि ते चालू त्याचं मोबाईलवर. दरवाजावर थाप मारली, घरच्या माऊलीनं दरवाजा उघडला, हे सोफा सेटवर जाऊन बसलं, तिनं पाणी आणलं, यांनी पाणी पिलं, तिने चहा आणला, यांनी चहा घेतला. ती बी तिच्या साईडवर होती, हे याच्या साईडवर आणि ते त्या साईडवर. बरं, यालाही माहित नाही काय भानगड आहे आणि तिलाही माहित नाही काय भानगड आहे. बरं, ते बसलं थोडा वेळ आणि थोड्या वेळानं तिथंच लुंडकलं त्या सोफा सेटवर. जागा झाला तो, किती वेळ लागणार झोप? पुन्हा आपलं त्या साईडवर सुरूच त्याची. दुसरा माणूस आला, दरवाजामध्ये त्यांनी पाय ठेवला आणि याला विचारलं, काय कस काय कस काय म्हणल्यावर ती बाव चढलं बसलेलं. ते म्हणतं, अगं पाहुणे आलेत, चहा मांड. ते दरवाजातलं जे आहे की नाही आलेलं, ते म्हणतं, हे घर माझे बायको माझी, तुम्ही इकडे कसे आले हे विचारतोय. अक्षरशः असंच आहे, हे हसण्याजोगतं नाही. फार अवघड काम चाललेलं. ज्या मुलांची लग्न झाले नाही त्या मुलांचे किंवा ज्यांचे झालेत, लग्न झालेले असेल तर बायाला सांगन, माणसं तुमचे पतिदेव गोदडीमध्ये मोबाईल जर पाहत असतील, रात्री 1:30-2 वाजता ते गोदडी पटकन उचलून टाकायची. आतमध्ये काय करते पटकन कळते. ज्यांचे लग्न झाले नाही त्यांच्या आई वडिलांना सांगेन की मुलाच्या हातामध्ये एक तर मोबाईल देऊ नका, दिला असन तर 10च्या पुढं त्याला मोबाईल वापरायला लावू नका. त्याच्या अंगावरचं पांघरून काढा, आतमध्ये मोबाईल चालू आहे. लक्षात घ्या, हे फार वाटोळं चालू आहे आपलं. आणि सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्या संस्कृती, आपला धर्म याचा नाश करणं चालू आहे. जेव्हा
नाश होईल ना, सगळं अधपतन होईल, तेव्हा आपल्याला वाचवायला कुणीच येणार नाही. म्हणून आपल्याला शांती भेटणार नाही, तर ती शांती आपल्याला भेटली पाहिजे. यासाठी आपण काय केलं पाहिजे? भगवान गोपाल कृष्ण सांगतात की नास्ति बुद्धिर्युक्तस्य नचा युक्तस्य भावना नचा भाव येत शांती शांतस्य कुत सुखम. अशांत माणसाला सुख मिळत नाही. सुख जर पाहिजे असेल तर तुमची भावना शुद्ध असायला पाहिजे. भावना शुद्ध असली तरच शांती मिळते, कारण सुख हे शांतीमधून आहे. आणि म्हणून शांती आपल्याला भेटण्यासाठी आपली भावना चांगली असायला पाहिजे. आणि चांगली भावना आपली जर आपल्याला करायची आहे तर आपल्याला बुद्धीचा संग्रह करावा लागणार, ज्ञान घ्यावं लागणार, संतांजवळ जावं लागणार, त्यांच्यापाशी मांडीकुटी घालून बसावं लागणार. आणि आमच्या आत्म्याचा उद्धार कसा होईल हे ज्ञान आम्हाला सांगा, असं त्यांना म्हणावं लागणार. लक्षात ठेवा, हा या श्लोकाचा भावार्थ. बराच वेळ बोललो. आणि आमचे अजय दादा आणि श्रद्धाताई यांनी मला इथे पाचारण केलं, बोलवलं. खरं तर विदर्भातल्या गरमीला माझं बालपण विदर्भातच गेलं, परंतु आता थोडं तुटसान झाली, त्याच्यामुळे खूप भीती वाटते या गरमीची. अचानक तब्येत बिघडून जाते. आमचं तिकडचं तापमान कमी आहे थोडंसं इकडच्यापेक्षा, आणि त्या याच्यामध्ये जर माणूस इकडं आला, पण दैवयोगानं या 2-3 दिवसामध्ये आभाळ आलेलं आणि या वरुण राजानं मेहरबानी केली. 2 दिवसापूर्वी आपल्या इथं पाऊस पडून गेला, त्याच्यामुळे वातावरण थोडंसं थंड आहे. आपला जास्त वेळ घेतला. सर्व आदरणीय पूजनीय संत मंडळी तथा सर्व माता भगिनी बंधुजन हो, बोलताना काही अधिक्षेप झाला असेल एखाद्या शब्दामध्ये, एखाद्या वाक्यामध्ये, तर तुमची सर्वांची क्षमा मागतो. उदारांतकरणाने मला क्षमा करावी. आणि एकदा गोपालकृष्ण भगवंताच्या नावाच्या जयकारा करा, एकाच अवताराचा. कारण तुम्हाला भूक लागलेली आहे मला कळते, पण 5 अवताराचा नाही, एकाच अवताराचा करा. खूप झालं. श्री गोपाल कृष्ण भगवान की दंडवत दंडवत दंडवत. धन्यवाद भावाजी. अजून एकदा जोरदार टाळ्यांनी भावांचं स्वागत. जया ज्ञानी आचरणे पापा होती पुरचरणे, तयाचा अवेर न करा